चला तर आज आपण इथे बनवणार आहे घरगुती कोल्हापुरी मसाला। तर यासाठी आपण घेतलेल्या आहेत निवडलेल्या मिरच्या 3 प्रकारच्या आहेत, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, कांदा, खोबरं। यामध्ये तुम्ही बघू शकताय सर्व मसाले आहेत। हळकुंड मसाला, वेलची, दालचिनी, स्टारफूल, त्रिफळा, हिरवी वेलची, दगडफूल, खसखस, मेथी, नागकेशर, शहाजिरे, जिरे, तीळ आणि तेजपत्ता, धने, तेल, गरम करून गार केलेलं मोहरी आणि बडीशोप। तर आपण इथे आता सर्व मसाला भाजायला चालू करूया। प्रथम कढई घेऊन त्याच्यामध्ये धने भाजून घेऊया। तर धने टाकलेले आहेत, तेल टाकते त्याच्यात मी 1 चमचा। धने आपले भाजले चांगले, तडतड आवाज येईपर्यंत धने भाजून झाले। आता याच्यात जिरे भाजून घेऊया। जिरे मी टाकले भाजायला। जिरे पण आपले भाजून झाले, गार करायला ठेवलेत साईडला। यामध्ये आता बडीशोप, शहाजिरे, मोहरी, हे सर्व जे छोटे छोटे आहेत एकदम ते आम्ही एकत्रच घातले आहेत इथे भाजायला। त्यात आपण सगळं ते याच्यामध्ये खसखससुद्धा घातली आहे, तीसुद्धा आपण चांगली भाजून घेऊया। ते सगळं काढून झालं। आता मिरं आणि नागकेशर आपण भाजून घेतो आहे। मिरं आणि नागकेशर भाजून झाले। आता इथं आपण मेथी भाजून घेऊया। मेथ्या थोड्याशाच घ्यायच्या आहेत, खूप नाही घ्यायच्या। दगडफूल भाजून घेतो आहे। आता उरलेला मसाला, दालचिनी, हिरवी वेलची, मी दालचिनी भाजून घेते पहिला। झाली दालचिनी भाजून। आता हा बाकीचा मसाला आपण घालून घेऊया। बाकीचे सर्व मसाला आता एकत्रच भाजते मी। हा सगळा मसाला भाजून झाला आहे आपला गरम मसाला। आता थोडा तेजपत्ता भाजून घेऊया।